नमस्कार मंडळी, आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज ना आपल्याला मस्त असं ताकातलं बिरडं करायचं आहे आणि हे तेलाचं कॅन तुम्हाला आवडलं का नक्की सांगा मला। खूप छान आहे बघा, असं केल्यानंतर इकडे तेल पडतं पण आणि मी तुम्हाला स्प्रे करून दाखवते। हे आहे ना, हे असं बंद करायचं आणि असं स्प्रे पण होतं। तर जेव्हा आपण मच्छी वगैरे फ्राय करतो ना तेव्हा फार बरं पडतं हे। तर गॅसवरती मी आता एक भांड ठेवलेलं आहे। थोडासा हिंग घालायचा, अर्धा चमचे जिरे। जिरे ना चांगले फुलले पाहिजेत। तुम्हाला कोणाकोणाला आवडतं वालाचं बिरडं। कढीपत्ता घालते थोडासा, आणि आता घालूया कांदा। एक कांदा घेतलेला आहे मी। आणि टमाटर सुद्धा एकच घालते। वालाचं बिरडं आहे ना खूप छान लागतं आणि मेन म्हणजे ना ते ताकामध्ये बनवायचं। आता इकडे ना मी कांदा टमाटर शिजण्यासाठी तेवढंच मीठ घालते, थोडंसं, जास्त नाही घालायचं आपल्याला, आपण नंतर घालूच। तर बघा थोडं परतून घेऊया। मीठ घातल्यानंतर काय होतं, कांदा टमाटर आहे ना पटकन शिजला जातो। आणि बघा इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण, आलं, थोडेसे जिरे, एक हिरवी मिरची आणि भरपूर सारा कढीपत्ता, त्याचं मी बघा अशी पेस्ट केलेली आहे। भाजीला आमटीला लागेलच ना, तर बघा अगदी कमी प्रमाणात, म्हणजे एक चमचाभर। तर हा चमचा तर आता मोठाच आहे। थोडं परतून घेऊया छान आपण। आणि इकडे बघा हे जे वाल आहेत ना, हे मी रात्री टाकले होते भिजायला आणि मग सकाळी उठल्यानंतर याचे मोड काढलेले आहेत आणि पाण्यात ठेवलेले आहेत। तर हे ना खूप सुंदर लागतं, खूप टेस्टी लागतं। माझ्या मिस्टरांना ना असं खूप आवडतं वालाचं बिरडं आणि माझ्या पृथ्वीला पण आवडतं। लसूण आणि आलं कढीपत्ता जेव्हा आपण टाकतो ना कांदा, तर तेव्हा ना घरामध्ये छान असा वास येतो, म्हणजे सुहास सुंदर असा येतो, खमंग असा येतो। जास्त ना कुठल्या भाजीला आमटीला ना तामझाम करत बसायचं नाही, अगदी साधं सिंपल असं झालं पाहिजे आणि टेस्टी सुद्धा झालं पाहिजे। कांदा टमाटर आहे ना बघा छान आपला परतला गेलेला आहे आणि असा गुलाबी कलर झालेला आहे त्याचा। आता आपण याच्यामध्ये काय करूया, हे जे वाल आहेत ना, तर हे वाल घालूया।
बघा वाल आपले भरपूर प्रमाणात आहेत, म्हणजे अर्धा किलो चांगले होते. आता हे वाल आहेत ना चांगले आपण मिक्स करून घेऊया. आता आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट, तुम्ही तुमच्याकडे साठवणीचा मसाला जो असेल ना तर तो घाला. आणि आता इकडे चवीनुसार मीठ, जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला बनवायचं आहे तर तेवढ्या प्रमाणात आपल्याला मीठ घालायचंय चवीनुसार. आणि थोडीशी आपल्याला घालायची हळद. आता परत एकदा काय करूया, चांगलं हे परतून घेऊया आपण. आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ताक. बऱ्या प्रमाणात मी ताक घातलेलं आहे बघा. मस्त ना. हे वालाचं बिरडा आहे ना, जेवढं आंबट लागेल ना तेवढं चांगलं लागतं, टेस्टी लागतं. भात वगैरे चांगला बऱ्यापैकी जातो आपल्याला. आणि तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये कोकम सुद्धा घालू शकता. बघा मी अशा प्रकारे कोकम ठेवलेलं आहे. बस 2 कोकम घातले तर खूप होतं. साइड बाय साइड इकडे कुकर लावून घेतला. आणि आपल्या वालाचं जे बिरड आहे ना त्याला उकळी सुद्धा येते. तुम्हाला याच्यामध्ये वाटण हवं असेल ना तर तुम्ही नक्की घालू शकता वाटण. म्हणजे कोणाकोणाला वाटणाचं आवडतं, कोणाकोणाला आवडत नाही वाटण. अशा म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो. तर बघा ताकामध्ये बनवून सुद्धा आपलं जे वालाचं बिरडा आहे तर त्याला किती तरी सुंदर आली बघा. अप्रतिम अशी तरी आलेली आहे. गरमागरम भाताबरोबर हे वालाचं बिरड अप्रतिम लागतं, खूप टेस्टी लागतं. नक्की तुम्ही बनवून बघा. खूप सुंदर झालेलं आहे. आपण जेव्हा तेलामध्ये कांदा, टमाटर, मसाला, आलं लसूण वगैरे जेव्हा चांगलं परततो ना तेव्हा ही तरी येते. कच्च जर ठेवलं ना तर त्याला काही अर्थ राहत नाही, म्हणजे नुसतंच तेल खाल्ल्यासारखं वाटतं. तर बघा खूप सुंदर असा खमंग असा घरामध्ये वास पसरलेला आहे. तर मंडळी, तुम्हाला आपलं वालाचं बिरड कसं वाटलं नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर सपोर्ट करा,
आपल्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषाज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. तर बघा, वालाचं बिरडं आपलं तयार झालेलं आहे. एक 5 मिनिटं जे आपले मोडं जे आहेत ना शिजलं की आपलं वालाचं बिरडं तयार. तर आपण थोडा आता गॅस बारीक करूया. आपण एक चमचावर ना वाटण घालूया याच्यामध्ये, जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. म्हणजे मी वालाच्या बिरड्याला कधी घालत नाही, पण म्हटलं चला घालून बघू आपण, टेस्ट मध्ये काय फरक पडतो ते आपल्याला समजेल. तर आमटीला वाटणामुळे बघा दाटसरपणा आलेला आहे. आणि आता माझ्या कुकरची शिट्टी सुद्धा होईल. तर वालाचं बिरडं आणि आपला भात दोन्ही आपलं एकत्रच तयार झालेलं आहे. तर मंडळी बघा, आपलं वालाचं बिरडं आहे ना, त्याला तरी बघा किती सुंदर आली आहे. अप्रतिम अशी तरी आलेली आहे. खूप सुंदर आणि टेस्टी आपलं वालाचं बिरडं झालेलं आहे. आंबट असं झालेलं आहे, आंबट तिखट. तर नक्की तुम्ही बनवून पहा आणि आपल्या चॅनेलला सपोर्ट करा. चला तर मंडळी, काळजी घ्या. बाय बाय.